जय लवजी, जय भीम, राम राम मंडळी. आज आहे 1 ऑगस्ट. महाराष्ट्र भूमीचे आपल्या लेखणीने आणि शायरीने संपूर्ण जगाला थक्क केले अशा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती. आणि आज मी आलोय बरोबर त्याच मातीत, सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात असलेल्या वाटेगाव या गावात, जिथे महान माणसाचा जन्म झाला. चला तर मग आजच्या या स्पेशल ब्लॉगमध्ये आपण पाहूया अण्णाभाऊच्या जन्मस्थानाचं घर, त्यांचं घर आणि त्यांची आठवणी. व्हिडिओ लोकांना ब्लॉग शेवटीपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, इथे पोहोचण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला इस्लामपूरहून दर अर्ध्या तासाला गाडी राहते, जी की तुम्हाला वाटेगावपर्यंत सोडते. मित्रांनो, हे आहे डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं जन्मघर. मित्रांनो, याच घरामध्ये डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी कोंडाबाई सोबत आपला संसार मांडला होता. तर माझ्या मागे जे चित्रफिती जे आहेत त्यांच्या माध्यमातून डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जीवनपट कसा होता हे आपल्याला दाखवले. मंडळी, याच वाटेगावच्या मातीत 1 ऑगस्ट 1920 रोजी अण्णाभाऊंचा जन्म एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला. त्यांचं खरं नाव तुकाराम भाऊराव साठे. जातीयतेच्या आणि विषमतेच्या अथांग समुद्रात जन्माला आलेला अण्णाभाऊ, ज्यांना फक्त 1.5 दिवस शाळेची पायरी चढता आली, ज्या समाजाला शिकण्याचा अधिकार नव्हता, त्या समाजात जन्माला येऊन त्यांनी स्वतःच्या जिद्दीवर जगात नाव कमावलं. मित्रांनो, गावातल्या ज्या मातीत ते खेळले तिथल्या वास्तवामुळे त्यांना वयाच्या 14व्या वर्षीच शाळेत जाण्याचा योग आला. पण जातीय भेदभावामुळे आणि शिक्षकाच्या अपमानास्पद वागणुकीमुळे ते फक्त 1.5 दिवसच शाळेत गेले आणि त्यांनी शाळा सोडली. मात्र या जगाला त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून सर्वात मोठी शाळा बनवली. मित्रांनो, मागच्या चित्रफितीमध्ये असे दर्शवले आहे की लहानपणी वाटेगावच्या जंगलात फिरताना अण्णाभाऊंनी निसर्गाची भारी आवड होती. त्यांना पोहणे, मासेमारी करणे, जंगलात एकट्याने भटकणे आणि पक्ष्यांशी मैत्री करणे यांचे भारी वेळ होते. वाटेगावच्या डोंगरदऱ्यांनी त्यांच्यातील बंडखोर आणि विद्रोही मनाला आकार दिला. मित्रांनो, अण्णाभाऊंना पुस्तकी शिक्षण नसले तरीही वाटेगावच्या मातीने त्यांना अस्सल मराठमोळे पैलवान बनवले होते. दांडपट्टा फिरवणे, कुस्ती खेळणे यात त्यांचा हात धरू शकेल असा माणूस या भागात पण नव्हता. मित्रांनो, माझ्या मागे जे चित्रफिती दाखवली आहे त्यामध्ये असं सांगले आहे की 1931 वाटेगाव आणि परिसरात तीव्र दुष्काळ पडला होता. पोटाची खळगी भरण्यासाठी अण्णाभाऊंचे कुटुंब वाटेगावहून मुंबईकडे निघाले. हा प्रवास कुठल्या गाडीने नाही तर तब्बल 6 महिने चालत पार केला होता. या प्रवासात त्यांनी जगण्याचं आदरणीय वास्तव्य अनुभवलं होतं. मित्रांनो, इथली गरिबी आणि दुष्काळामुळे अण्णाभाऊंच्या कुटुंबाला मुंबई गाठावी लागली. वाटेगाव ते मुंबई हा प्रवास त्यांनी चालत कसा केला? गिरणी कामगार म्हणून काम केलं आणि तिथून फकीरासारखी आजरामर कादंबरी कशी जन्माला आली याचा इतिहास मोठा अंगावर शहारे आणणारा आहे. त्यांनी आपल्या लेखनातून तमाशाला लोकनाट्य बनवलं आणि लावणी मनाचं स्थान मिळवलं. मित्रांनो, मुंबई गेल्यानंतर त्यांनी कोळसे वेचणे, गिरणी झाडू मारणे, हमाली यांसारखा तुफान कष्टाची कामे केली. पण वाटेगावच्या मातीत हा हिरा जेव्हा कम्युनिस्ट विचार संपर्कात आला तेव्हा रशियन लेखक मॅक्सिस गार्गी यांच्या साहित्याने त्यांना भुरळ घातली आणि त्यांनी स्वतःला वाचनात झोकून दिले. अण्णाभाऊंनी वाटेगावच्या आणि ग्रामीण भागातील पारंपरिक तमाशाला आधुनिक रूप देत त्याला लोकनाट्य अशी प्रतिष्ठा मिळवून दिली. तमाशातील अश्लीलता बाजूला सारून त्यांनी त्यातील जनजागृतीचा वणवा पेटवला.
मित्रांनो, अण्णाभाऊंची फकीरा ही कादंबरी म्हणजे मराठी साहित्याचे सुवर्णपान आहे. या कादंबरीत त्यांनी ब्रिटिशाविरुद्ध बंड पुकारणाऱ्या फकीरा नावाच्या नायकाची आणि वाटेगावात परिसरात ग्रामीण संस्कृतीची गाथा मांडली आहे. या पुस्तकाला राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाला आहे. मित्रांनो, आश्चर्य वाटेल की कोणतीही औपचारिक डिग्री नसतानाही अण्णाभाऊंनी तब्बल 35 कादंबऱ्या, 21 कथासंग्रह, 1 नाटक, 12 पटकथा आणि अनेक पोवाडे लिहिले आहेत. त्यांचे साहित्य 27 पेक्षा जास्त भाषांमध्ये अनुवादित पण झाले आहे. मित्रांनो, अण्णाभाऊंची ख्याती फक्त महाराष्ट्रापुरतीच मर्यादित नव्हती, तर 1961 मध्ये ते रशियाला गेले होते आणि त्यांचे साहित्याचे प्रभावित होऊन रशियन सरकारने त्यांच्या कार्याचा सन्मान केला आणि रशियामध्ये त्यांचा पुतळा बसवला. असा मान मिळवणारे ते मोजके भारतीय लेखक आहेत. मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले, पण अण्णाभाऊंनी 16 ऑगस्ट 1947 रोजी मुंबईत 20,000 कामगारांचा मोर्चा काढत नारा दिला की ए आजादी झूठी है, देश की जनता भूकी है. सर्वसामान्याचा पोटाचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत स्वातंत्र्य अपूर्ण आहे, हा त्यांचा ठाम विचार होता. मित्रांनो, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अण्णाभाऊंनी आपल्या शाहिरी आवाजाने आणि पोवाड्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पेटवून दिले होते. त्यांची माझी मैना गावाकडे राहिली ही लावणी आजही महाराष्ट्राच्या ओठावर आहे, ज्यामागे एक राजकीय आणि जिव्हाळ्याचा इतिहास आपल्यास पाहण्यास मिळतो. आयुष्यभर गोरगरिबांच्या हक्कासाठी झटणाऱ्या अण्णाभाऊंचे शेवटचे दिवस मुंबईच्या गिरगाव, चिरागनगर, घाटकोपर येथील झोपडपट्टीत अत्यंत हालाकीत गेले, पण त्यांच्या प्रत्येक शब्दात त्यांच्या मूळ वाटेगावच्या मातीत सुवास आणि तिथल्या माणसाविषयी प्रेम लपले होते. चला तर मित्रांनो, आपण डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या वंशजाच्या घराला आपण भेट देऊया. पाहू शकता की डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सून जे की सावित्रीबाई साठे आहे. शिराळा मतदारसंघाचे आमदार श्री सत्यजित देशमुख यांचं आगमन झाले आहे. चला तर आपण त्यांच्याशी काही हितगुज साधू. त्या अनुषंगाने आपण काय करू शकलो तर अण्णाभाऊंच्या आत्या आहे ते त्यांना सुट्टी नाण्याची गुटीसाठी त्यांना हे केलं, कारण का त्यावेळी उपासमारीची खूप वेळ होती. लोकांचा जगण्या मरण्याचा प्रश्न होता की त्यावेळी 100 लोक ॲट अ टाइम मारायचे. मग त्या काळात तेव्हा तुम्हाला प्लेगची साथ होती, तापीचा पण एक रोग होता. त्यावेळी अण्णाभाऊ साठ्यांना क्रांतीवीर फकीरांनी जे घडवायचं काम केलं ते ह्याने केलं. हे बागडले आपल्या सवंगड्यांसोबत राज्य करतात. रशियासारख्या देशामध्ये अण्णाभाऊ साठेंचा पुतळा आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून, गोरखे साहेबांच्या माध्यमातून तिथं बसवला गेला 2024ला. शिक्षकांनी त्यांना शिक्षा केली तर त्यांनी शिक्षकाला दगड मारला, पण तो दगड शिक्षकांना नव्हता तर त्या जाती व्यवस्थेवर मारला होता. आणि त्यावेळी काय झालं, अस्पृश्य समाजातील लोकांना बाहेर बसून शिक्षण दिलं जातं. पण अण्णाभाऊंना त्याबद्दल एक वेगळं काहीतरी वाटलं की बाबा आपल्याला अशी का वागणूक दिली जाते आणि त्यांना का अशी दिली. मग त्या ह्याच्यात अण्णाभाऊ तिथून जे निघून आले, त्याच्यानंतर आज तुम्ही बघताय अण्णाभाऊंच्या 35 कादंबऱ्या आहेत, 7 दोरखंड जे म्हणजे रस्त्याच्या शेजारी घायपात येतं त्याच्यापासून हे दोरखंड बनवलं जातं. बेंदूर या सणासाठी त्या ह्याचा उपयोग केला जातो आणि त्या आता बाकी विशिष्ट गोष्टीसाठी आता त्यापासून केरसुनी बनवतात. आता कुटुंबासोबत 227 महिलाचा प्रवास
करत मुंबईला पोहोचले, मिळेल ते काम करत. किती साली गेले? हे 1931च्या दरम्यान, 31-32च्या दरम्यान अण्णाभाऊ साठे 7 ते 8 वर्षाचे होते. हा. त्या दरम्यान मुंबईला कुटुंबाचा समवेत म्हणजे चिरागनगर मध्ये अण्णाभाऊ साठेंचं बालपण घडलं आणि कुटुंबातील सर्व म्हणजे जे हे होते सदस्य त्यापैकी चांदबिबीचं अण्णाभाऊ साठेंवर खूप प्रेम होतं. त्यांच्या छत्रछायेखाली अण्णाभाऊ साठे वाढले. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून इतिहासामध्ये शिवकालीन ही कला आहे. ही आजची कला इथल्या लहान मुलांना 3 वर्षाच्या मुलापासून पाक 105 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत हा आज हे खेळ जोपासला जातो. आपलं लेझिम दानपट्टा मंडळ आहे. आज तुम्हाला सांगतो आहे दांडपट्टा. हो, दिल्लीला पंतप्रधान होत्या ना इंदिरा गांधी, त्यांच्या काळात तिथं पण त्यांचा कार्यक्रम झाला, बेंगलोरला कार्यक्रम झाला. त्याचा उदरनिर्वाहही त्याच्यावरच आहे त्यांचा. हे अण्णाभाऊ साठे यांचे लग्नाचा हे आपण शिल्प बघतोय. काळगाव येथील अण्णाभाऊंच्या मामाची मुलगी, त्यांच्यासोबत अण्णाभाऊंचा कोंडाबाईंचा विवाह झाला. मगाशी जे आपण घरामध्ये गेलो, हा, ह्याच घरामध्ये कोंडाबाईंच्या अंगावर वीज पडून एक्सपायर झाल्या. तिथं मध्ये झाड होतं, त्या झाडातून वीज कापत जाऊन खिडकीतून त्यांच्या अंगावर पडली. 1942च्या दरम्यान क्रांतिसिंह नाना पाटील, बर्डे गुरुजी यांनी प्रबोधन करून, म्हणजे आता आपल्याकडे सोशल मीडियाचं माध्यम आहे, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्रामचा संदेश किंवा म्हणजे आपण हे म्हणतो ना एनहान्स करणं, ते अण्णाभाऊंच्या ह्याच्यातून जे काल उद्घाटन झालं अण्णाभाऊंचा खूप समृद्धी आणि चळवळीतून खऱ्या अर्थानं लोकशक्ती आणि उपेक्षितांना न्याय यासाठी ज्यांनी स्वतःचं आयुष्य वेचलं ते थोर स्वातंत्र्य साहित्यिक अण्णाभाऊ साठेंची आज 107वी जयंती आहे. आणि त्यांनी खऱ्या अर्थानं आपल्याला त्या 4 ओळी ज्या आहेत, जग बदले घालून गाव, सांगून गेले भीमराव, म्हणजे खऱ्या अर्थानं परिवर्तनाची नांदी ह्या 4 शब्दात आहे. हे शब्द देणारे अण्णाभाऊ साठे आणि त्यांच्यासाठी हे सरकार हे पूर्णपणे समर्पण करणारं सरकार आहे. कालच तुम्ही ते बघितलं असेल, मुंबईमध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी, आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी, सुनेत्राताईंनी त्यांचं जिथं वास्तव्य होतं, जे तिथं त्यांचं चिरागनगर, त्या ठिकाणीच त्यांचं भव्य दिव्य अशा पद्धतीचं स्मारक करण्याचा मनोदय व्यक्त केला. नुसता मनोदय व्यक्त केला नाही तर अशा पद्धतीच्या सूचना दिल्यात की 31 जुलै 2029ला याचं लोकार्पण होणार. सुद्धा प्रलंबित प्रश्न हा मार्गी लागलेला आहे. जागा जी आपल्याला गरजेची होती ती जागा आपण आता आपली अधिग्रहित केलेली आहे. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की समाज कल्याण अधिकाऱ्यांच्या नावानं ती जागा सुद्धा वर्ग झालेली आहे. आता राहिलाय काय तर आराखड्यांपैकी 39 कोटीचा आराखडा आपण पाठवला होता. त्यामध्ये काही सुधारणा करून 50 कोटीचा आराखडा पाठवावा आणि त्या माध्यमातून एक अत्यंत भव्य दिव्य अशा पद्धतीचं स्मारक वाटेगावमध्ये उभारावं. आणि ते स्मारक हे नुसतं स्मारक असू नये तर आरटीचं सेंटर असावं की ज्या आरटीच्या सेंटरच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक उपेक्षित वंचित मुलं मुली इथे येतील आणि त्यांच्या असणाऱ्या जीवनाची पुढची दिशा जी आहे ती ठरवली. तर मंडळी, सांगलीच्या वाटेगावची ही सफर खरोखरच अंगात नवीन ऊर्जा भरणारी होती. संघर्ष काय असतो आणि जिथं असेल तर माणूस काय करू शकतो हे अण्णाभाऊंच्या आयुष्यावरून शिकायला मिळतं. आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आपणही या थोर महामानवाला मानाचा मुजरा करूया. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रासोबत शेअर करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.